नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी मृणाल। नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। विजेच्या कमी दाबामुळे अंधारलेली लिंक रोड वस्ती होणार प्रकाशमय। नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ। पालकमंत्री आणि खासदार यांच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी प्रश्न सोडविण्यात येत आहेत। ॲडव्होकेट अभय आगरकर। नगर कल्याण रोड प्रभाग क्रमांक 15 मधील शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कवडे वस्ती येथील नागरिकांचा विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला। जिल्हा वार्षिक विकास योजनेअंतर्गत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या पाठपुराव्यातून सदर काम मार्गी लावण्यात आले। विजेच्या कमी दाबामुळे अंधारलेली कवडे वस्ती प्रकाशमय होणार आहे। कवडे वस्ती येथे लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना वाढलेली विजेची मागणी आणि कमी दाबाच्या पाठपुराव्यामुळे नागरिक त्रस्त होते। नागरिकांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी विशाल खैरे, विजय गायकवाड, आशिष शिंदे, पारुनाथ डोकळे, अजय गायकवाड, विजय गायकवाड, महेंद्र शिंगवी, नईम खान, पांडू जपकर, कारभारी कवडे, सोमनाथ जपकर, पोपट सानप, हरी गाडवे, बबलू सहानी, नंदू मस्के, महेश ससाने, सागर साळवे, अश्विनी ससाने, भारती भनगे, दीपक कवडे, नारायण कवडे, राजेंद्र दळवी, ललित जैन, अनिता जपकर, विशाल कवडे, विनोद कवडे, कुलदीप कुलकर्णी, जयश्री कवडे, राहुल जपकर, कल्पना कवडे, रुपाली कवडे, राणी कवडे आदींसह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, मी भारती बनगे। कवडे वस्तीवर आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यासाठी आम्ही दत्ता गाडळकर सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं। तर तिथं आम्ही त्यांच्या पुढं एक प्रश्न मांडला होता आमच्या डीपी विषयी, कारण आम्हाला इथं डिम लाईट असल्यामुळे आमचे फॅन, मिक्सर ज्या घरात उपयोगी वस्तू असतात त्या चालतच नव्हत्या आणि त्यांनी आमची ही समस्या पूर्ण केली आणि आम्हाला 3 महिन्याच्या आत आम्हाला त्यांनी डीपी आणून दिली। तर आमच्या समस्या अशा होत्या, इथे कवडेनगरमध्ये राहायला आलेलो आहे आम्ही। तर आम्ही दत्ता गाडळकर यांना आम्ही बोलवलं होतं, गणपतीच्या वेळेस कार्यक्रम ठेवला होता आणि मग आमच्या समस्या त्यांना मांडला की आमच्या घरगुती मिक्सर वगैरे काहीच चालत नव्हतं। पण आता त्यांनी 3 महिन्यामध्ये आम्हाला डिप्पीचा प्रस्ताव मंजूर केला आणि डिप्पी लावून दिली। दत्ता गाडळकर साहेबांनी आमचा प्रश्न मार्गी लावला की आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत। आज या परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मरचं काम आदरणीय पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला विशेष निधीतून हा ट्रान्सफॉर्मर या भागातला बसवण्याचा आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून ट्रान्सफॉर्मरची अत्यंत आवश्यकता होती, कारण या ठिकाणी एकंदरीत परिस्थिती पाहता, भौगोलिक परिस्थिती पाहता उपनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी आणि विद्युत पुरवठा म्हणजे जे कस्टमर वाढल्यामुळं त्याच्यावर लोड यायला लागला आणि लोड वाढल्यामुळं डीपी वारंवार जळते। त्याच्यामुळं नागरिकांना देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समस्यांना या सामोरं जावं लागतं। काही एक वेळा लाईटी जातात, मग ट्रान्सफॉर्मर येणार, 2 दिवसांनी तो बसणार। तर अशा या सगळ्या समस्यातून आज हे ट्रान्सफॉर्मर बसवल्यानं या भागाचा खऱ्या अर्थानं विद्युत पुरवठा हा सुरळीत होणार आहे आणि तो सुरळीत झाल्यामुळं आज म्हणजे या भागातील नागरिकांचा खऱ्या अर्थानं जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो या माध्यमातून सुटणार आहे आणि म्हणून याच्यासाठी विशेष करून दत्ता गाडळकर यांनी प्रयत्न केलेत। या प्रयत्नांना म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर साथीदार आहोत। आम्ही पण ते ज्यावेळेस करतात त्यावेळेस आम्ही वरिष्ठ असल्या कारणामुळं त्यांच्या पाठीमागं राहून आम्ही काम करत असतो। आमचे विशाल खैरे असतील, विजय गायकवाड असतील, हे सगळी मंडळी या ठिकाणी करतात, अनिल शिंदे असतील। या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कामं आपण करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची चांगली कन्स्ट्रक्टिव्ह कामं या भागामधली निश्चित अर्थानं करू। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।